नमस्कार. उद्या आहे शनिवार. उद्या आहे आषाढी एकादशी. अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची तिथी आहे. उपवास नाही केला एक वेळेस तरीही चालेल. आईने मुलासाठी लावा इथे असा एक दिवा. मुलांना लागलेली नजरबाधा दूर होईल, मुलांची प्रगती होईल आणि दीर्घायुष्य लाभेल. कारण एकादशी अत्यंत महत्त्वाची तिथी आहे आणि आईने एक छोटासा उपाय मुलांसाठी करायचा आहे. हा दिव्याचा उपाय. तर कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र देखील लिहू शकता. हा उपाय श्रद्धेने केल्यास मुलांचे अभ्यासात मन लागते, त्यांना परीक्षेत चांगले यश मिळते, त्यांचे प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि काही मुले तुमचे करिअरमध्ये पुढे देखील जातील. अत्यंत भरभरून प्रगती करिअरमध्ये होणार आहे. आणि ज्या मुलांच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील, विवाहयोग्य मुली असतील आणि त्यांच्या विवाहात अडथळे येत असतील तर लवकर जुळून येतील. तसेच विठ्ठलाची कृपा सदैव त्यांच्यावर राहील. हा दिवा नेमके कोठे लावायचा आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे आणि कोणती चूक टाळायची आहे. कारण आपण उपाय तर करत असतो, पण कळत नकळत आपल्याकडनं काही चुका घडतात आणि त्यामुळे हे उपाय फलित ठरत नाही. तर आपल्याला चूक देखील करायची नाही आहे, ती देखील आपण पुढे बघूयात. तर उद्याच्या या पवित्र दिवशी उपवास, पूजन, नामस्मरण, मंत्रजप, सेवा साधना करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणतीही सेवा अगदी मनोभावे श्रद्धेने केल्यास ती साक्षात विठ्ठलापर्यंत पोहोचते आणि ते पोहोचवण्याचे काम हा दिवा करत असतो. तर दिवा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि उद्याच्या दिवशी असा दिवा लावल्याने मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय करायचा आहे. त्याने तुमच्या मुलाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करायचा आहे हा उपाय. मुलगा असो वा मुलगी असो, दोघांसाठीही हा उपाय करायचा आहे. मुले कितीही अभ्यास करून अपेक्षित यश मिळत नसेल, नोकरीमध्ये देखील प्रयत्न करून, करिअरमध्ये देखील प्रयत्न करून वारंवार अडथळे येत असतील तर तुम्हाला हा उपाय 100% फलदायी ठरणार आहे. तर सर्वात आधी हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे ते बघूया. तर आषाढी एकादशीच्या दिवशी शनिवार असल्यामुळे हा उपाय तुम्ही सकाळी स्नान करून देवपूजनानंतर लगेचच करू शकता. सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेत देखील करू शकता. तर सकाळी तुम्हाला जास्तीत जास्त 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे, ब्रह्ममुहूर्तापासून ते 9:30 वाजेपर्यंत. आणि संध्याकाळी तुम्हाला 5:30 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करता येईल. दिवा हा ज्ञानाचे, सकारात्मकतेचे प्रतीक आहे. आईने मुलासाठी दिवा लावल्याने विशेष महत्त्व या दिव्याला ठरणार आहे. कारण दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही, ज्ञान, सकारात्मकता, शुभतेचे प्रतीक देखील मानले जातो. हा एक छोटासा दिवा मुलांच्या आयुष्यातील अंधकार दूर करतो आणि हा दिवा मुलाच्या जी निराशा आहे, जे अडथळे आहेत, जे नकारात्मकता त्यांच्यावर हावी झालेली असेल ती दूर होत असते. त्यासोबतच आईवडिलांची एक इच्छा असते की आपले मुलं खूप मोठी व्हावीत, दीर्घायुष्य व्हावीत, त्यांची चांगली प्रगती व्हावी, त्यांचे परीक्षेमध्ये, अभ्यासामध्ये मन लागावे, परीक्षा योग्यरित्या पास व्हावेत. अनेक आईवडिलांना असे वाटते की त्यांची नोकरी योग्य मुलं असतील त्यांना चांगली नोकरी मिळावी, स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि ह्या सर्व गोष्टींसाठीच तुम्हाला हा उपाय खूप फायदेशीर या शुभतिथीवर ठरत असतो. कधीकधी खूप प्रयत्न करूनही अपेक्षित असे यश मिळत नाही. तर ही आषाढी एकादशी तुम्ही मनोभावे श्रद्धेने साजरी करा आणि हा दिव्याचा उपाय नक्की करा. पांडुरंगाच्या चरणी तुमच्या मुलांचे नाव घेऊन मनोभावे प्रार्थना करा. आईच्या प्रार्थनेत खूप मोठी शक्ती, सामर्थ्य असते आणि आपली आई आपल्या मुलाच्या कल्याणासाठी नेहमी प्रयत्न करत असते. तर संतांनी सांगितलं आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या घरी 2 मुलं असतील तर हा उपाय कसा करायचा आहे आणि जर मुलगा किंवा मुलगी शिक्षणासाठी बाहेर किंवा नोकरीसाठी बाहेरगावी असतील तर हा उपाय करता येतो का, ते सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता या उपायासाठी कोणकोणत्या वस्तू लागणार आहेत ते आपण बघूयात. हा दिवा नेमका कुठे लावायचा आहे हे देखील बघूयात. वेळ तर आपण बघितलेलीच आहे. तर उद्या तुम्हाला हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल, चिमूटभर हळद टाकायची आहे, एक तुळशीपत्र देखील तुम्ही टाकू शकता. तुळस उद्या तोडायची नाही आहे, आजच तुम्हाला तुळशीपत्र तोडून ठेवायची आहेत किंवा ज्या ठिकाणी फुलं मिळतात तिथून तुम्ही आणू शकता. त्यानंतर त्या स्नानाच्या पाण्यात या 2 गोष्टी टाकून स्नान करायचे आहे आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र प्रदान करणे शक्य झाले तर नक्की करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. विठ्ठलाची मूर्ती असेल तर तुम्हाला त्यावर अभिषेक करायचा आहे पंचामृताने, जलाभिषेक देखील करू शकता.
तर दोन्ही अभिषेक करून झाल्यानंतर जर तुमच्याकडे मूर्ती नसेल विठ्ठलाची तर मग बाळकृष्णाच्या मूर्तीवर करा. तर जलाभिषेक पंचामृताभिषेक करून झाल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती अथवा फोटो स्वच्छ पुसून ठेवायचा आहे. हळद कुंकू अक्षता फुले वाहून त्यांना नमस्कार करायचा आहे. तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करू शकता किंवा पिवळी मिठाई अर्पण करायची आहे. सात्विक नैवेद्य दाखवून धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे. विठ्ठलाची आरती म्हणून तुम्ही आरती देखील करायची आहे आणि नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायला विसरू नका. त्यानंतर प्रसन्न घरामध्ये शुभ सकारात्मकता जेव्हा पसरलेली असते तेव्हा तुम्ही लगेचच हा दिव्याचा उपाय करू शकता. तर त्यासाठी लागणार आहे तुम्हाला एक मातीची पंती किंवा पितळ तांबे कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालेल. त्यानंतर त्याच्यामध्ये कापसाची वात लावायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला 9 वाती घ्यायच्या आहेत आणि त्या एकत्र करून एक मोठी वात तयार करायची आहे. ही 9 वातीची एक वात त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे. त्या दिव्यामध्ये शक्य असेल तर शुद्ध गाईचे तूपच टाकायचे आहे. जर तूप उपलब्ध नसेल तर मग तुम्ही साधे कोणतेही तूप टाकू शकता. गाईचे तूप नसेल तर नसेलच तर मग तेलही वापरू शकता. रोज आपण देवघरात दिवा लावण्यासाठी जे तेल वापरतो ते वापरले तरी चालेल. त्यानंतर एका ताटात किंवा ताम्हणामध्ये असे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावर हा दिवा ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा देवघरात पांडुरंगाच्या किंवा विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर दिव्याची ज्योत देवाकडे येईल या प्रकारे ठेवायचा आहे. दिव्याला हळद कुंकू अक्षता लावायची आहे. फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्यासमोर बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करायचा आहे. शक्य असेल तर मुलांनाही हा जप करण्यासाठी तुम्ही सांगायचे आहे. मुलं जर तुमची मोठे असतील तर त्यांनी स्वतः हा मंत्र म्हणावा. लहान मुलं असतील तर आईवडिलांनी हा जप केला तरीही चालेल. जप पूर्ण झाल्यावर एक तुळशीपत्र घ्या. ते मुलाच्या किंवा मुलीच्या हातामध्ये द्या आणि त्यांच्याकडून भगवान श्री विठ्ठल यांच्या चरणी अर्पण करायचे आहे. जर मुलं घरी नसतील तर हा दिवा आई किंवा वडिलांनी लावायचा आहे आणि हे तुळशीपत्र देखील त्यांनी अर्पण केले तरीही चालेल. त्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट करायची आहे. देवघरातच ही सेवा करायची आहे. तर दिवा लावून झाल्यानंतर तो चुकूनही विझला तर मनात कुठलीही शंका आणायची नाही आहे. तुम्ही पुन्हा तो प्रज्वलित करू शकता. तर हा दिवा इतका प्रभावी का मानला जातो आता आपण हे जाणून घेऊया. देवघरातील पूजा आणि मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर अजून एक सेवा तुम्हाला करायची आहे. तर देवघरात मुलांसाठी जो दिवा लावला जातो तो शांतपणे उचलायचा आहे. आपल्या घरातील तुळशी वृंदावनाजवळ देखील हा दिवा घेऊन जायचा आहे. तुळशीसमोर तो दिवा ठेवून पुन्हा एकदा 2 हात जोडून प्रार्थना करायची आहे. श्री विठ्ठल आणि माता तुळशीसमोर मुलांचं मुलीचं नाव मनात घ्यायचं आहे आणि अशी प्रार्थना करायची आहे की हे पांडुरंगा, माझ्या मुलांच्या मुलींच्या आयुष्यात जे काही अडथळे आहेत ते दूर कर. शिक्षणात, नोकरीत मुलांची प्रगती होऊ दे, त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. यश दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे उत्तम प्रकारे, अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे. आणि तुम्ही ही प्रार्थना करताना शब्दांपेक्षा मनापासून मनभावनाने हा जे वाक्य आहेत ते बोलणे गरजेचे आहे, अगदी सकारात्मकतेने. दिवा पूर्णपणे जळून शांत झाल्यानंतर त्यामध्ये 2 कापूरवड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर प्रज्वलित करायच्या आहेत आणि याचा धूर संपूर्ण घरभर पसरवायचा आहे. घरातील प्रत्येक खोलीमध्ये हा धूर घेऊन जायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही एकसारखे विठ्ठलाचे पांडुरंगाचे नामस्मरण करत राहायचे आहे. जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर दोघांसाठी वेगवेगळे दिवे लावले तरी सर्वोत्तम ठरेल. आणि जर मुलगा किंवा मुलगी शिक्षणासाठी, नोकरीसाठी किंवा इतर कारणामुळे बाहेरगावी राहत असतील तर काळजी करू नका. अशा वेळी आई वडिलांनी त्यांच्या नावाने हा उपाय केला तरीही चालेल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. वडिलांनी किंवा स्वतः मुलांनी हा उपाय केला तरीही खूप प्रभावी ठरेल. अजून एक अत्यंत महत्त्वाची सेवा आपल्याला करायची आहे. दिवा लावल्यानंतर तिथेच बसून तुम्हाला 16 वेळेला किंवा किमान 1 वेळेला तरी व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे. त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीकडे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच मुलांकडून या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, रामकृष्ण हरी हा मंत्र किमान 11 वेळेला तरी जप करायचा आहे. मुलं जर मोठे असतील तर 108 वेळेला करावा. त्यानंतर तुम्हाला मुलांच्या हाताने विठ्ठलाला किंवा विष्णुदेवाला त्यांच्या मूर्तीला तुळशीची माळ किंवा तुळशीपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही हे पण नक्की करा. दिवा जर विझला तर मनात कुठलीही शंका आणू नका, पुन्हा प्रज्वलित करा.
त्यासोबतच तुळशीजवळ एक दिवा आवर्जून लावायचा आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा लावणं शक्य झालं तर नक्की लावा. उत्तरेकडे वात करून लावावा. अनेक कुटुंबांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ देखील एक दिवा लावला जातो, तर तिथे देखील एक दिवा लावा आणि 2 दिवे तुम्ही तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहेत. आणि हे सर्व दिवे तुम्ही संध्याकाळी लावले तरी चालेल, सकाळी लावले तरी चालेल. आणि हा उपाय देखील मी तुम्हाला सांगितलेला आहे. संध्याकाळी किंवा सकाळी कोणत्या वेळेत करा, नक्की करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.